नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे तिकोना किल्ल्याला। हे बघा तुम्ही वरती पाहू शकता, हा तिकोना किल्ला आहे। ते जे टोक तुम्हाला दिसते ते 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत। त्या टोकांना 80 डिग्रीच्या पायऱ्या। तर आत्ता आम्ही तो किल्ला चढणार आहे, तर तुम्हाला वरती दाखवतो। तर चला। हे बघा मित्रांनो, तर आत्ता आम्ही गड चढायला घेतलाय। गड असा खूपच असा वरती म्हणजे असं चढण्यासाठी आत्ता तरी थोडं कमी आहे, पण वरती गेल्यावरती 80 डिग्रीच्या पायऱ्या आहेत असं अवनीश म्हणतो। आणि आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पण बघितले यूट्यूबला, तर पुढे बघू। हे बघा, हा डोंगर खूपच उंच आहे। आणि हे खाली इथं पवना लेक इकडं या साईडला येताना आम्हाला टेंट सुद्धा दिसले। हे बघा, तुम्हाला तिथं सुद्धा टेंट दिसत असतील पांढऱ्या कलरचे। हे बघा, हे बघा पांढरे पांढरे टेंट इथे आहेत, इथं 3 आहेत। हे पवना लेक आहे। तर आता आम्ही अर्धा तिकोना किल्ला चढला आहे, थोडासा राहिला अजून। हे बघा वरती थोडासा राहिला। तुम्ही इथला व्ह्यू बघा फक्त, इथला व्ह्यू एकच नंबर आहे। 6:30 वाजलेत आता सकाळचे। वारं पण खूप जोरात सुटले। हे बघा, आम्ही गडाच्या दरवाजाच्या इथून आतमध्ये आलोय, पण इथं सूचना बघा काय लिहिली आहे। वाटेत जंगल असल्याने वन्य प्राणी यांच्यापासून धोका आहे, तरी काळजीपूर्वक जावे, काय खाचखुचलीपासून सावध राहावे। तर आता कसं तरी वाटत नाही, पुढं जर जंगल असेल ना तर इथं सूचना लिहिली आहे दरवाजातून आतमध्ये आल्या आल्या सूचना। तर हे पहा पुढचा मार्ग, तुम्ही इथला व्ह्यू सुद्धा पहा, तुम्हाला पुढचा मार्ग दाखवतो। या साईडचा व्ह्यू एक नंबर आहे। हे बघा, आम्ही ती सूचना वाचून आता पुढे आलोय। ती सूचना लिहिली होती तिथं, प्राण्यांपासून सावध राहा किंवा नाही का काय खाचखुचली करू नये। तर हे बघा, तिथनं वरती आलो, पण आता एक प्रॉब्लेम झाला। इथून जाऊ आपण, इथनं वरपर्यंत कसं जायचं? हे बघा, तुम्हाला झेंडा दिसत असेल, वरती कसं चढायचं? इथं कसलं तरी आवाज येतोय, गाईचा आवाज आहे। इथून आपण जाऊ इझीमध्ये, इथून इथपर्यंत, पण इथून वरती थोडंसं अवघड वाटतंय। तर दाखवतो तुम्हाला। हे बघा, या वरती तुम्हाला लोक सुद्धा दिसत असतील, कारण आम्हाला डोळ्यांनी दिसत आहेत। हे बघा, इथं मी बोट करून दाखवतो। हे बघा, इथं बरोबर 1-2 माणसं दिसत आहेत। जाण्याचा मार्ग खूपच अवघड आहे, कारण इथून पायऱ्या तर अजून दिसत नाही, अख्खा जर हेच वाटतोय डोंगर। पायऱ्या दिसत आहेत का म्हणजे तुला? पायऱ्या दिसतच नाही, तर बघू वरती गेल्यावरती। इथं बघा चुन्याचा घाणा, इथं तुम्हाला दिसतंय का? हे सर्क्युलर, इथून आहे ना, इथून त्याच्यात लाकूड टाकून इथून घुमवायचे, आणि इथं ह्याच्यामध्ये फटीमध्ये चुना हे करायचं, घाणा करायचे, चुन्याचा घाणा, चुना तयार करायची इथं। हे बघा, हे असं आधीच्या काळामध्ये लय भाज्या होते, काळात ते हलणार सुद्धा नाही आपल्याला, आत्ताच्या काळात तर हलणार सुद्धा नाही। अजून बघा गड इथं आहे, आणि आम्ही अजून इथं आहे, अजून लय किल्ला, बाले किल्ला आहे वरती।
तर चला बघू आता. बघा मित्रांनो, आम्ही इथून आलो. हे तो चुना मिक्स करायचं होतं आधीच्या काळात, त्या अवनीशनी ब्लॉगमध्ये दाखवलंच असेल. हे बघा इथं बाले किल्ल्याकडे सूचना, पायऱ्यांवरून जाताना काळजी घ्यावी, काढली मांडीवर स्टेप्स. हे बघा या पायऱ्या 80 ते 90 डिग्रीपर्यंत अशा वरती आहेत. 90 नसतील, किती असतील, 80 डिग्री अशा वरती आहेत. 90 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेट झालं ना. नाही स्ट्रेट नाही, पण खूपच उंच आहे. हे बघा आता आम्ही इथून चाललोय. हे बघा इथं आम्हाला साप दिसल्यावरती पाण्यात. हे बघा आतमध्ये गेला. हे बघा आम्ही आता इथून वरती आलो. किती बघा 80 डिग्री डायरेक्ट खाली. तर दरवाजापासून आम्ही आलो. अजून बघा नाही, इथं नाही उंच. आलो आता आम्ही, पण इथं खूपच उंच होतं जास्तच. हे बघा व्ह्यू पण पाहावे बघा अवनीश कसं बघा पकडत येते. बघा पकडायला साईडने खूपच डेंजर आहे. व्हिडिओत एवढं कळून तुम्हाला नसेल येत, पण आता मी जिथं थांबलो आहे ना ते सुद्धा खूपच उंचवरती आहे. चला तुम्हाला हे पुढचं दाखवतो आपण. चला अवनीश. आत्ता आम्ही थोडंसं राहिले बाले किल्ल्यावरती जायला. हा हा आम्हाला आता साप दिसला इथं. आत्ता मी व्हिडिओ काढली जस्ट. बघा मित्रांनो, आता मी इथं चढत होतो, अवनीश मागं व्हिडिओ काढत होता. हे बघा आजगरचं पिल्लू दिसतंय ना, तुम्हाला दिसतंय का क्लिअर? पिल्लू आहे म्हणून आम्हाला काही एवढं वाटत नाही, पण मी खूपच घाबरलो. आजगरचं पिल्लू बघा. हे बघा आम्ही इथं आलोय, किती उंचावरती पहा. आता आम्ही किल्ला आलोय, अख्खी किल्ल्याच्या वरती. हे बघा इथं महादेवाचं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, महादेवाचे नंदी पण इथं आहे आणि इथं मंदिर आहे. मित्रांनो आता आम्ही पायऱ्या उतरतोय. तर या तुम्ही पायऱ्या बघा, आम्हाला एकदम बसून खाली जावं लागेल. तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ह्या किती डिग्री आहे तिकोना किल्ला. तर मी जातो, तुम्ही बघा एकदा मी कसं चाललोय. आता खूपच खाली आहे, भीतीच वाटते. तर मित्रांनो आता आम्ही आलोय तिकोनावरून. तुम्ही तिकोना किल्ल्यातला आता ब्लॉग बघितला असेल. हे बघा त्रिवंश, हे बघा अवनीश मागं पाणी पिते, तुम्हाला आरशात दिसतच असेल. तर आत्ता आम्ही तिकोना किल्ला फिरून आलोय. तुम्ही ब्लॉग बघितलंच असेल. तर ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या. तर चला, यूट्यूबला इंस्टाला व्हिडिओ टाकून मग आम्ही आलो. तर आम्हाला कळलं हे बघा इथं शिवाजी महाराजांचं तोंड दिसतंय. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही थोडासा अंदाज लावा. हे बघा, हे बघा मित्रांनो, बॅगेवरती तुम्हाला पाऊस दिसत असेल. खूप जोरात इथं पाऊस येतोय. आता जस्ट स्टार्टिंग आहे. आणि हा लोहगड, हे बघा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत असेल. हे बाबा हळू घ्या ना गाडी. हे बघा मागचा लोहगड आहे. आणि आता आम्ही आमच्या घरापासून वारजीपासून 67 किलोमीटर लांब आहे.